मित्रांनो, आज मी हळशी इथे चाललो आहे. हळशीच ना? हळशी हे कुठं आलं? 30 किलोमीटर आहे हिंजवडीपासून रिहे डॅम साईडला. अच्छा. सो हां, रिहे डॅम साईडकडून येईल. हां. आणि आत्ता आम्ही ह्या टाईमला इथे रोहित वाडेवाले इथे आलो आहे. आणि ही माझी अरे हां, जोशी वाडेवाले इथे आलो आहे. आणि ही माझी फ्रेंड आहे, पण हिला व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आहे. म्हणजे ती म्हणते की नको घ्या मला सध्या व्हिडिओमध्ये. सो आता पुढे जर्नी कंटिन्यू करू आपण. तर आत्ताशी आपण हळशीच्या एंट्री गेटवर आलो आहे. आणि खूप दिवसाने असं सिटीमधून गावात आल्यावर असं एकदम छान फ्रेश असं वाटते. अरे आलो आपण. हे काय लिहिलं इथे? काय ग ते लिहिलं? संत दर्शन. तर मित्रांनो, आपण संत दर्शन इथे आलो आहे. आणि हे हळशी टेम्पलच्या अगदी पुढे आहे. पुढे इथे तुम्हाला फ्री पार्किंगची सुविधा सुद्धा आहे. आणि भरपूर स्पेस अशी हे पार्किंग आहे. मित्रांनो, आम्ही पोहोचलो हळशीला. ये आता तुम्हाला दाखवतो, थांबा. इथे पार्किंगमध्ये आहे मी सध्या. मला पार्किंगचा व्ह्यू दाखवतो. मला तर असं वाटतं इथे पार्किंगमध्येच बसावं. पार्किंग, हे बघा पार्किंग. आणि हे पहाड, हे डोंगर. ओ हो हो हो. वरून माझी जे फ्रेंड आली आहे, तिचं ते स्किन केअर रुटीन काहीतरी ती सनस्क्रीन लावून राहिली. आणि मी फुल सन स्लॅप करून राहिलो स्वतःला. मेन थिंग, हिंजेवाडीच्या फक्त 30 किलोमीटरवर आहे. आणि येताना फार असे हॉटेल्स वगैरे पण आहेत. सो छान आहे तुमच्यासाठी. सो नक्की आहे इथे. आता मी आज जातो आणि आजचा व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवतो. ओके. सो इथे आहे वॉशरूम, जेंट्स वॉशरूम, लेडीज वॉशरूम. आणि इकडे आहे ॲडव्हेंचर पार्क. इथे तुम्हाला मिळतील ATV, बाईक राईड, रोप कोर्स, स्काय सायकलिंग, झिपलाईन. तुम्हाला प्राईस इथेच मेन्शन करून दिलेला आहे. 150 रुपीज, 150 रुपीज. तुम्ही बघू शकता इथे. चिल्ड्रन वॉटर बोटिंग 150 रुपीज, 15 मिनिट्स. सो इथे आहे 150-200 एवढंच रेट आहे. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता. आणि हे बघा, बोट राईड वगैरे पण करू शकता तुम्ही इथे येऊन. खूप सुंदर आहे. आय थिंक मजा येईल इथे बोट राईड करायला वगैरे. सध्या माझ्याकडे वेळ नाही. आणि इकडे आहे ते टेम्पल. सो एंट्री इथून आहे. चला जाऊयात तिथे. इथून आहे एंट्री गेट. आणि अपंग व वयोवृद्ध व्यक्तीसाठी व्हीलचेअर पण इथे अवेलेबल आहे आता. हां, इथेच व्हीलचेअर आहे. इथे घेऊ शकता आणि जाऊ शकता मंदिराच्या आत. त्यासाठी पण छान चेअर्स केलेले आहेत इथे. आणि आता आलो आहे आम्ही मंदिराच्या जवळ. हे बघू शकता तुम्ही. अरे भाजप आहे तिथे. सो आता इथे आपण चप्पल जोड्या काढू आणि आत जाऊ. इथून साईडून मंदिराच्या आत प्रवेश करता येते. प्रवेश करूयात. इथून वर जाऊन बघू इथे काय. विठू माऊली तू माऊली
माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाप. गाईज इथे स्तंभ आहे हा, आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या धर्मांचे चिन्ह काढलेले आहेत, ख्रिश्चन, हिंदू आणि असे वेगवेगळे. आणखी वर वर भाजप आहे, कमळ. जस्ट किडिंग गाईज, डोंट टेक सिरियसली. या गोष्टी सिरियसली नको घ्या, मी असंच मजा मस्ती म्हणून करतो. सो आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हां, थिंक हे छान दिसत असेल आता तुम्हाला. आणि आता इथे आय थिंक गोळा आणि सरबत तुम्हाला मिळेल. मला आता गोळा खायची इच्छा झाली आहे, सो आता मी जातो. 50ला गोळा आहे. ओके, हा बघा गोळा. चला खाऊयात आता. घ्या तुम्ही, करा. सो गोळा टेस्ट करून बघतो इथे कसा आहे गोळा. मस्त आहे, मस्त. आता आम्ही इथे संत दर्शनाला जाऊन येतो. इथे फी आहे 200 रुपये 10 वर्षाच्या पुढील, आणि 3 वर्षाच्या पुढील ते 10 वर्षापर्यंत 100. वाव, गुफा आहे ते यार, काय फील देतो हा. चलो. जबरदस्त, खूप छान बनवलं आहे. आता इथून आज जायचं. मित्रांनो, तुम्ही इथे नक्की या यार, इथे काय फील देतोय ना. श्रावणबाळ. या विटेवर युगानुयुग याच रूपात आपल्या भक्तांना आपल्या या सावळ्या गोजिन रूपाच्या दर्शनाने धन्य करा. तथाच पंढरपूर पुंडलिकाच्या चेहऱ्यावर दिसत ज्ञानेश्वरांना भेटायचं ठरलं. पत्र लिहिण्यासाठी त्यांनी शिक्षणाला काढलं, पण तीर्थस्वरूप लिहावं की चिरंजीव लिहावं हे त्याला उमजेल. शेवटी त्यांनी ज्ञानेश्वरांजवळ कोरा कागद पाठवले. ते पत्र घेऊन चांगले त्यांनी संध्याकाळची भक्ताच्या संकटात
हरिनामाचं देवाचं ध्यान करत होतो. माझा मराठ बाबा दररोज आपल्या हाताने स्वयंपाक करत असत. अन्न व्यवस्थित शिजलं की नाही ते पाहत असत. Oh man, what I saw here. The great Osho Rajneesh. स्वामी विवेकानंद. इथून बाहेर निघाल्यावर आणखी इथे काहीतरी बघायसाठी आहे. आणि हे म्युझिक फील्स लाईक कुठेतरी गावात आलो आहे. श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत. साई बाबा. ओम साईराम. ओम साईराम. हे बघून झाल्यानंतर इथून तुम्हाला एक्झिटचा मार्ग मिळेल. वॉटरफॉलचा आवाज येत आहे काहीतरी. महाराज जय शिवाजी. हो, डोरेमॉन सोबत घेऊ ना तुझं फोटो. तर असा होता हा ब्लॉग. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. आणखी अशा व्हिडिओजसाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब जे काय असेल ते करा. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, सो मी आशा करतो की तुम्ही मला छान सपोर्ट कराल. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.